आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील सांगवी परिसरात चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। काल रात्री गावगुंडांच्या टोळक्याने ही तोडफोड केली आहे। त्यामध्ये जवळपास 15 ते 20 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पिंपळे गुरवमधील मयूरनगर सोसायटी समोरील वाहनांच्या काचा या सगळ्या गावगुंडांनी फोडल्यात, तर पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। खरं तर गाड्या फोडण्याची ही पहिलीच घटना नाहीये। वारंवार पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होत असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या टोळीवर लक्ष ठेवणं पोलिसांचं काम आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील सांगवी परिसरात चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। काल रात्री गावगुंडांच्या टोळक्याने ही तोडफोड केली आहे। त्यामध्ये जवळपास 15 ते 20 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पिंपळे गुरवमधील मयूरनगर सोसायटी समोरील वाहनांच्या काचा या सगळ्या गावगुंडांनी फोडल्यात, तर पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। खरं तर गाड्या फोडण्याची ही पहिलीच घटना नाहीये। वारंवार पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होत असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या टोळीवर लक्ष ठेवणं पोलिसांचं काम आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं।